महादेव. दीक्षा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी अशी भेंडीची भाजी. अगदी लवकर होते. चला बनवूया. भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे आपण भेंडी घेतली, स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली होती. तिला बारीक कापून घेतली आहे अशी. गॅस ऑन केला आहे, गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात आपण तेल टाकून घेऊ भाजीला थोडंसं. तेल छान गरम झालं की लसूण घेतलं आहे मी 7 ते 8 पाकळ्या, ते बारीक कापून घेतल्या. जिरं घालते फोडणीला थोडंसं. जिरं छान कळकळ होऊ द्यायचं. हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, त्या बारीक कापून घेतल्या. त्या मिरच्या छान परतवत राहायचं आहे. छान ब्राऊन करून घ्यायच्या मिरच्यांवर भाजीची टेस्ट आहे. मिरच्या किती छान झाल्यात. कापून घेतलेली बारीक भेंडी ॲड करूया. भेंडी छान परतून घेऊ. थोडीशी हळद घालते. थोडेसे साखरेचे दाणे घेतले. भेंडीच्या भाजीला जो चिकटपणा येतो तो साखरेमुळे येत नाही. भेंडीची भाजी 5 मिनिटासाठी आपण बारीक आचेवर राहू देऊ. गॅस बारीक ठेवायचा एकदम. चवीनुसार मीठ ॲड करते. मीठ आपण अर्धी भाजी म्हणजे 50% भाजी झाल्यावर आपण मीठ ॲड करतो. हे भाजीमध्ये लगेच मीठ टाकलं तर भाजीमध्ये असे चिपचिपपणा येतो भेंडीच्या भाजीमध्ये, म्हणून आपण भाजीमध्ये मीठ नंतर टाकले. लिंबू घेतलंय, लिंबू टाकून घेऊ आपण. भाजीला टेस्ट छान येते आणि भाजी मोकळी येते. हे बघा, छान परतून घेऊ आपण. शेंगण्याचं कूट ॲड करते. छान परतून घेऊ शेंगण्याचं कूट. वरतून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करते. ही भाजी बनवायला अगदी थोडाच वेळ लागतो आणि भाजी लवकर येते. बघा किती छान झाली आपली भाजी आणि मोकळी झाली. अशी भाजी तुम्ही करून बघा. हे बघा किती छान मोकळी आली आपली भाजी. आपली भाजी ही तयार झाली. तुम्ही अशी भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. अशी भाजी करून बघा, खाऊन बघा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.